नमस्कार. आज आपण बोलणार आहोत बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याबद्दल, म्हणजे आरटीई. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यामुळे दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळू शकतो. आरटीई 25% म्हणजे काय? हा कायदा खासगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित बालकांसाठी राखीव ठेवतो. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असताना शाळेची फी, पुस्तके आणि गणवेश शासन भरते. महाराष्ट्रात 2026 ते 27 साठी ही योजना लाखो बालकांना लाभ देईल. पात्रता काय? कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी, महाराष्ट्र रहिवासी आणि अनुसूचित जाती, जमाती किंवा दिव्यांग बालके पात्र. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असताना वय 3 ते 6 वर्षे असावे. इयत्ता पहिलीसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत 6 वर्षे पूर्ण. आवश्यक कागदपत्रे: जन्मदाखला, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र आणि लागू असलेले जात किंवा दिव्यांग प्रमाणपत्र. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असताना हे सर्व ऑनलाईन अपलोड करा. अर्ज कसा करावा? https://student.maharashtra.gov.in/adam_portal वर फेब्रुवारी 17 ते मार्च 10 पर्यंत अर्ज भरा. आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर तातडीने करा. निवड लॉटरीद्वारे होते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे.